नमस्कार। राज्य शिक्षण संस्थेचे गुणवत्ता सुधार कार्यक्रम या विशेष उपक्रमांतर्गत श्री सद्गुरू गंगागीर महाराज सायन्स गौतम आर्ट्स आणि संजीवनी कॉमर्स कॉलेज कोपरगाव यामध्ये मी सोनवणे सर आपले स्वागत करते। तर आपला जो विषय आहे तो विषय आहे ई कॉमर्स आणि यामधील आपला जो घटक आहे तो आहे डेटा प्रायव्हसी आणि संरक्षण। या विषयावर आपण आता माहिती बघूया। तर चला बघा, आजच्या डिजिटल युगात ई कॉमर्स आपल्या जीवनातील एक महत्त्वाचा भाग बनलो आहे। ऑनलाईन खरेदी करताना आपण आणि आपली बरीच वैयक्तिक माहिती, नाव, पत्ता, फोन नंबर, पेमेंट माहिती यासारख्या वेगळ्या माहिती आपण शेअर करत असतो। या माहितीची सुरक्षा आणि गोपनीयता राखणे अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण जर यापैकी कुठलीही माहिती दुसऱ्या व्यक्तीला चुकून किंवा त्याच्या इच्छेने त्यांनी आपली माहिती चोरली तर त्याचे अनेक दुष्परिणाम आपल्या आर्थिक आणि इतर आपल्या ज्या बाबी असतील त्या बाबीवर होऊ शकतो। आता डेटा प्रायव्हसी म्हणजे काय? तर वैयक्तिक माहिती गोळा करणे, वापरणे आणि सांभाळण्याबाबतचे नियम। ग्राहकांना त्यांच्या डेटावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार असतो। कंपन्यांनी ग्राहकांचा डेटा त्यांच्या परवानगीशिवाय वापरू नये। म्हणजेच काय, आपली जी माहिती असेल ती गोपनीय स्वरूपात असावी आणि तिचा जर कुठली गैरवापर करत असेल तर त्याची माहिती आपल्याला तात्काळ मिळावी। त्यामुळे आपल्याला डेटा प्रायव्हसी राखणे अत्यंत महत्त्वाचं आहे। आता डेटा संरक्षण म्हणजे काय? तर डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तांत्रिक आणि कायदेशीर उपाययोजना, यामध्ये डेटाची चोरी, नुकसान किंवा अनधिकृत वापरापासून बचाव करणे समाविष्ट आहे। या माध्यमातून आपली जी माहिती असेल ती आपण सुरक्षित ठेवू शकतो। आता उदाहरणार्थ जर बघायचं झालं तर एन्क्रिप्शन असेल, फायरवॉल असेल किंवा सुरक्षित सर्व्हर असेल। आता जसं आपल्या व्हॉट्सअपमध्ये आपले जे मेसेज असतात जर समोरचा व्यक्ती बघू शकत नाही, तसेच जी आपली माहिती असते ऑनलाईन कुठल्याही प्रकारचे जे व्यवहार आपण करतो ते सर्व व्यवहार अतिशय पद्धतशीर आणि सुरक्षित राहावे त्यासाठी अशा प्रकारच्या सुविधा आपल्याला दिलेल्या आहेत। त्या माध्यमातून आपली जी माहिती असेल ती माहिती आपण संरक्षित करून ठेवू शकतो। आता ई कॉमर्समध्ये डेटाचे प्रकार, त्यामध्ये आहे वैयक्तिक ओळख माहिती। उदाहरणार्थ आपली जी वैयक्तिक माहिती असेल त्यामध्ये आपलं नाव असेल, ईमेल असेल, फोन नंबर असेल किंवा पत्ता असेल, यासाठी आपली वैयक्तिक माहिती। त्यानंतर आर्थिक माहितीमध्ये जर पाहिलं तर त्यामध्ये डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड नंबर, बँक खाते यासारख्या आर्थिक बाबीचा समावेश त्यामध्ये होतो। व्यवहार माहिती असेल तर खरेदी केलेला माल, ऑनलाईन ऑर्डरचा इतिहास, जे आपली ऑनलाईन हिस्ट्री असेल त्यामधली माहिती आपल्याला त्यामध्ये समाविष्ट करता येते। आणि तांत्रिक माहिती, उदाहरणार्थ IP ॲड्रेस असेल, ब्राउझिंग हिस्ट्री असेल किंवा कुकीज असेल, या माध्यमातून आपले जे डेटा असेल त्या डेटाचे प्रकार आपल्याला बघता येतात आणि त्याची ही जी वेगळी उदाहरणं आहेत त्या माध्यमातून आपण ते बघू शकतो। आता डेटा प्रायव्हसी आणि संरक्षणाचे महत्त्व हे कशासाठी महत्त्वाचं? तर ग्राहकांचा विश्वास, सुरक्षित, त्यामध्ये जर पाहिलं तर सुरक्षित हमी मिळाल्यास ग्राहक तुमच्यावर अधिक विश्वास ठेवतो। म्हणजेच कुठलाही ग्राहक असेल त्याला जर आपल्या पुढच्या व्यवहारावर अधिक पुढे जायचं असेल किंवा अनेक प्रकारचे व्यवहार करायचे असेल तर त्याला ग्राहकांचा विश्वास जिंकणे आवश्यक आहे। त्यानंतर कायदेशीर पालन, यामध्ये जर पाहिलं तर डेटा संरक्षण कायद्याचे पालन करणे अनिवार्य आहे। म्हणजे सरकारने जे वेगवेगळ्या प्रकारचे कायदे केले असतील त्या कायद्याचं अत्यंत काटेकोरपणे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे। त्यानंतर आहे सायबर हल्ल्यापासून बचाव। आता यामध्ये जर पाहिलं तर आपण आधुनिक युगामध्ये अनेक प्रकारचे सायबर हल्ले आपल्या मोबाईल असेल, कम्प्युटर असेल किंवा इतर इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस असतील त्यावर सातत्याने होत असतात। त्यासाठी आपल्याला हॅकिंग आणि डेटा चोरीपासून संरक्षण मिळते। म्हणजेच आपल्या जे माहिती असेल किंवा जो काही डेटा असेल तो आपल्याला सुरक्षित ठेवू शकतो। त्यानंतर आहे प्रतिष्ठेचे संरक्षण, म्हणजेच कंपनीच्या प्रतिष्ठेला मोठा धक्का बसू शकतो जर अशा प्रकारची माहिती लीक झाली। उदाहरणार्थ समजा जर आपण पाहिलं आपली SBI बँक असेल आणि SBI बँकेमध्ये आपली जी माहिती असेल त्यामध्ये आपले डेबिट कार्ड असेल, क्रेडिट कार्ड असेल किंवा अकाउंट नंबर असेल, हे जर माहिती चुकीच्या पद्धतीने लीक झाली किंवा दुसऱ्या कंपनीला माहिती पडली तर त्याचा अतिशय चुकीच्या पद्धतीने गैरवापर होऊ शकतो। म्हणून या डेटा प्रायव्हसी आणि संरक्षणाचे त्यामध्ये महत्त्व आपल्याला दिसून येतं। त्यानंतर सायबर सुरक्षेसाठी उपाय, यामध्ये जर आपण उपाययोजना पाहिल्या तर त्यामध्ये आपल्याला दिसते SSL प्रमाणपत्र, तुमच्या वेबसाईटवर सिक्युअर सॉकेट्स लेअर प्रमाणपत्र वापरणे जेणेकरून आपली जी वेबसाईट असेल ती आपल्याला सुरक्षित ठेवता येईल। त्यानंतर डेटा एन्क्रिप्शन म्हणजे
संवेदनशील डेटा असेल तो इन्क्रिप्टेड स्वरूपात आपल्याला ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे आपली जी माहिती असेल ती अतिशय गोपनीय पद्धतीने आपण वापरू शकतो, ती कुणालाही माहिती पडू शकत नाही. त्यानंतर मजबूत पासवर्ड धोरण. आपले जे वेगळ्या प्रकारचे ऑनलाईनचे व्यवहार असतात त्या प्रत्येकाला आपण वेगळ्या प्रकारचे पासवर्ड देत असतो आणि हे पासवर्ड देताना ते अतिशय चांगल्या प्रकारे तयार करणे आवश्यक आहे, जेणेकरून ग्राहकांना मजबूत पासवर्ड वापरण्यास प्रोत्साहित करणे. त्यामुळे आपल्याला आपली जी माहिती असेल किंवा जो काही डेटा असेल तो चांगल्या प्रकारे आपण सुरक्षित ठेवू शकतो. त्यानंतर आहे 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन 2FA, म्हणजेच अतिरिक्त सुरक्षेसाठी 2FA वापरण्याची सुविधा देणे. या माध्यमातून आपली जी माहिती असेल किंवा जो डाटा असेल तो अतिशय चांगल्या प्रकारे आपण सुरक्षित ठेवू शकतो. त्यानंतर आहे नियमित सुरक्षा ऑडिट. यामध्ये जर आपण पाहिलं तर तुमच्या सिस्टीमची नियमित तपासणी करणे. आपण जी सिस्टीम वापरत आहे, आपला लॅपटॉप असेल, कम्प्युटर असेल, आयपॅड असेल किंवा इतर काही आपली इलेक्ट्रॉनिक साधनं असतील त्या साधनामध्ये नियमित आपली तपासणी करणे आवश्यक आहे. त्यामुळे आपल्याला जर चुकीचा व्हायरस किंवा चुकीची एखादी लिंक आपल्या मोबाईलमध्ये असेल किंवा आपल्या इलेक्ट्रॉनिक साधनामध्ये असेल तर ती आपल्याला लगेच मिळू शकते, माहिती मिळू शकते. त्यानंतर बघा कायद्यांचे पालन. आता यामध्ये जर आपण पाहिलं तर पहिलं आहे प्रासंगिक कायदे. यामध्ये तुमच्या व्यवसायाला लागू होणाऱ्या डेटा संरक्षण कायद्याची माहिती घ्या. म्हणजेच आपल्या व्यवसायात कोणत्या प्रकारचे कायदे लागू होतात ते माहिती करणे आवश्यक आहे. त्या माध्यमातून आपण पुढची जी अपील असेल ती अपील करू शकतो किंवा आपला जर धोका झाला असेल किंवा आपलं जे नुकसान झालं असेल त्यावर आपल्याला पुढे दाद मागता येते. त्यानंतर गोपनीयता धोरण. तुमच्या वेबसाईटवर स्पष्ट आणि समजण्यास सोपी गोपनीयता धोरण ठेवा. मग यामुळे आपल्याला जे काही धोरण असतील ते जर धोरण व्यवस्थित असेल आणि स्पष्ट आणि समजण्यासारखे असेल तर त्यामुळे आपण त्यातून ज्या धोका असेल त्या धोक्यातून सहजपणे बाहेर पडू शकतो. त्यानंतर डेटा वापरण्याची परवानगी. ग्राहकांकडून त्यांचा डेटा वापरण्यासाठी स्पष्ट परवानगी घ्या. हे कशासाठी महत्त्व आहे की जर आपण ग्राहकांना त्यांची परवानगी घेऊन जो काही व्यवहार असेल तो व्यवहार केला तरच आपण त्यांचा जो विश्वास असेल तो विश्वास संपादन करू शकतो. त्यामुळे हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्यानंतर ग्राहकांनी काय करावं. ग्राहकांसाठी आपल्याला काही महत्त्वाची माहिती इथे दिलेली आहे. त्यामध्ये पहिलं आहे मजबूत पासवर्ड वापर. म्हणजेच आपल्या वेगळ्या प्रकारचे जे वेबसाईट असतील, वेगळ्या प्रकारचे जे ॲप्स असतील त्या प्रत्येक ॲप्सला वेगळ्या प्रकारचे पासवर्ड देणे अत्यंत महत्त्वाचं आहे. जेणेकरून जरी एखादा चुकून हल्ला झाला असेल तरी एखाद्याच आपल्या वेबसाईटमधील किंवा एखाद्या ॲपमधील माहिती चोरीला जाऊ शकते आणि इतर जे ॲप्स असेल ते आपल्याला सुरक्षित ठेवता येतात. जर आपण एकच पासवर्ड वापरला तर आपली सर्व माहिती चोरीला जाण्याची शक्यता असते. त्यानंतर सार्वजनिक वायफाय टाळा. यामध्ये जर आपण पाहिलं तर ऑनलाईन खरेदीसाठी सार्वजनिक वायफायचा वापर टाळा. या माध्यमातून सुद्धा आपल्या जे काही इलेक्ट्रॉनिक साधनं असतात त्यावर हल्ला होऊ शकतो आणि आपली माहिती चोरीला जाऊ शकते. त्यामुळे सार्वजनिक वायफाय टाळा. त्यानंतर फिशिंग ओळखणे. यामध्ये जर आपण पाहिलं तर संशयास्पद ईमेल किंवा मेसेजवर क्लिक करू नका. म्हणजे अशा प्रकारचे जे ईमेल असतात किंवा मेसेज असतात सातत्याने आपल्या व्हॉट्सअपवर किंवा आपल्या मोबाईलमध्ये येत असतात आणि अशा मेसेजवर जर आपण क्लिक केलं तर आपली संपूर्ण माहिती ती चोरीला जाऊ शकते. त्यामुळे असे जे आपल्याला मेल असतील किंवा मेसेज असतील याच्यावर कधी क्लिक करू नये. त्यानंतर आहे गोपनीयता धोरण वाचा. यामध्ये जर आपण पाहिलं कोणत्याही वेबसाईटवर खरेदी करण्यापूर्वी त्यांचे गोपनीयता धोरण वाचा. आता आपण वेगळ्या प्रकारचे ऑनलाईन प्लॅटफॉर्म वापरतो. अमेझॉन असेल, फ्लिपकार्ट असेल, तर या प्रत्येक ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये त्यांची जी धोरण असेल ती धोरण व्यवस्थित काळजीपूर्वक असणे आवश्यक आहे. कारण आपण तिथे ऑनलाईन पेमेंट करतो त्यामध्ये आपण क्रेडिट कार्ड असेल, डेबिट कार्ड असेल याची माहिती शेअर करतो आणि जर ही चुकीची माहिती असेल, चुकीची जर माहिती शेअर झाली किंवा ती जर गोपनीय माहिती आपण व्यवस्थित वाचली नाही तर त्याचे दुष्परिणाम आपल्याला होऊ शकतात. आता यावरून आपल्याला काय निष्कर्ष निघतो त्यामध्ये बघा ई कॉमर्समध्ये डेटा प्रायव्हसी संरक्षण केवळ कायदेशीर गरज नसून ग्राहकांचा विश्वास जिंकण्याचा आणि टिकवून ठेवण्याचा एक महत्त्वाचा मार्ग आहे. त्या माध्यमातून आपले जेवढे काही ग्राहक असतील ते ग्राहक भविष्यामध्ये सुद्धा आपल्यावर काय करू शकतात, विश्वास ठेवू शकतात आणि हे जे प्लॅटफॉर्म असतात ऑनलाईन त्या प्लॅटफॉर्मचा वापर योग्य प्रकारे करू शकतात. त्यानंतर सुरक्षिततेसाठी कंपन्यांनी आणि ग्राहकांनी दोन्ही स्तरावर जागरूक असणे आवश्यक आहे. म्हणजेच फक्त कंपन्यांनीच नाही तर ग्राहकांनी सुद्धा तेवढेच प्रमाणात जागरूक असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे आपली कंपनीची माहिती असेल किंवा आपली वैयक्तिक माहिती असेल दोन्हीही सुरक्षित आपण ठेवू शकतो.
त्यानंतरचा आपला जो पुढचा घटक आहे तो आहे ई कॉमर्स सिक्युरिटी समस्या. आणि यामधील आपली जी समस्या आहे ती आहे बँकिंग आणि फिशिंग फसवणूक. यामध्ये जर आपण पाहिलं तर ई कॉमर्सच्या वाढत्या वापरामुळे ऑनलाईन खरेदी सोयीची झाली आहे, पण त्याचबरोबर सायबर गुन्हेगारही मोठ्या प्रमाणात सक्रिय झालेले आहे. आणि यामुळे या PPT-मध्ये आपण हे कशा प्रकारची फसवणूक आपली करतात आणि त्यातून आपण कशा प्रकारे वाचू शकतो याची आपल्याला माहिती यामध्ये घ्यायची आहे. तर याचे दोन प्रकार आहेत, पहिला बँकिंग फसवणूक आणि दुसरा आहे फिशिंग. तर चला आता बघूया. ई कॉमर्समध्ये बँकिंग फसवणूक म्हणजे काय, तर ऑनलाईन व्यवहारादरम्यान ग्राहकांच्या बँक खात्याची माहिती चोरून पैसे काढणे. यामध्ये क्रेडिट कार्ड असेल किंवा इंटरनेट बँकिंग जे असेल त्याचा गैरवापर होताना मोठ्या प्रमाणात दिसतो. आता आपण मोठ्या प्रमाणात अशा प्रकारचे ऑनलाईन व्यवहार करत असतो आणि प्रत्येक ठिकाणी आपली डेबिट कार्ड क्रेडिट कार्डची माहिती आपल्याला मागवली जाते आणि त्या माहितीचा गैरवापर होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असतो. आता हे कसे ओळखते, यामध्ये बघा डेटा चोरी. पहिला जो घटक आहे तो आहे डेटा चोरी. हॅकर्स ई कॉमर्स वेबसाईटमधून किंवा पेमेंट गेटवेमधून माहिती चोरतात. अशा प्रकारचे जे गेटवे असतात त्या माध्यमातून आपली जी माहिती असेल ती चोरीला जाण्याची शक्यता असते. त्यानंतर आहे मालवेअर. यामध्ये जर आपण पाहिलं तर ग्राहकांच्या डिव्हाइसमध्ये मालवेअर इन्स्टॉल करून माहिती चोरली जाते. आणि तिसरं आहे बोगस वेबसाईट. यामध्ये आपण पाहिलं तर मूळ वेबसाईट सारखीच दिसणारी बोगस वेबसाईट तयार करून माहिती मिळवली जाते. मग हे जे तीन घटक आहे, या तीन घटकाच्या माध्यमातून आपली माहिती चोरीला जाण्याची किंवा त्याचा गैरवापर होण्याची शक्यता असते. आता फिशिंग फसवणूक म्हणजे काय, यामध्ये आपण पाहिलं तर ईमेल, SMS किंवा सोशल मीडियावर बनावट संदेश पाठवून ग्राहकांना त्यांची वैयक्तिक आणि आर्थिक माहिती उदाहरणार्थ पासवर्ड, कार्ड नंबर देण्यास प्रवृत्त करणे. हे संदेश अधिकृत कंपनी किंवा बँकेकडून आल्यासारखे दिसतात. म्हणजे जी आपली जी वेबसाईट असेल त्याच्यासारखेच मेसेजेस आपल्याला येतात, पण हे आपल्याला चुकीचे संदेश असतात. त्या माध्यमातून आपली जी माहिती असेल ती चोरण्याचा प्रयत्न ते करतात. आता हे कसे ओळखतात, यामध्ये आपण पहिला जर घटक पाहिला तर आहे संदिग्ध ईमेल ॲड्रेस. यामध्ये अधिकृत कंपनीच्या नावाऐवजी वेगळा ईमेल ॲड्रेस, जे अधिकृत ईमेल ॲड्रेस असेल त्यापेक्षा वेगळ्या प्रकारचा ईमेल ॲड्रेस आपल्याला पाठवला जातो आणि त्यावर क्लिक करण्यास सांगितलं जातं. त्यानंतर दुसरा जो घटक आहे तो आहे अतिशय आकर्षक ऑफर. यामध्ये जर आपण पाहिलं तर तुम्ही लॉटरी जिंकली आहे किंवा भारी डिस्काउंट अशा आमिषाने ग्राहकांना फसविले जाते. म्हणजे वेगळ्या प्रकारची प्रलोभने ग्राहकांना दिली जातात आणि त्या माध्यमातून आपली फसवणूक होण्याची शक्यता असते. त्यानंतर तिसरं आहे तात्काळ कृतीची मागणी. यामध्ये जर पाहिलं तर आता लगेच क्लिक करा नाहीतर तुमचे खाते बंद होईल अशा प्रकारची भाषा वापरली जाते आणि त्यामुळे ग्राहक चिंतेत पडतो की अशा कुठल्या तरी आपल्या घटकाला आपली माहिती चोरीला जाऊ शकते किंवा गडबडीमध्ये तो अशा प्रकारची माहिती शेअर करू शकतो. त्यामुळे या तीन माध्यमातून आपल्याला ही जी फिशिंग आहे ती ओळखता येते. आता संरक्षण उपाय काय आहे, यामध्ये जर पाहिलं तर ग्राहकांसाठी काय संरक्षणाचे उपाय आपण करू शकतो. यामध्ये पहिला आहे मजबूत पासवर्ड. प्रत्येक वेबसाईटसाठी वेगळा आणि मजबूत पासवर्ड वापरा. त्यानंतर आहे SSL तपासणी. वेबसाईटचा पत्ता अशा प्रकारे सुरू होतो का ते तपासा. जर होत नसेल तर ती जी वेबसाईट असेल ती चुकीची असू शकते. त्यानंतर आहे पब्लिक वायफाय टाळा. ज्या माध्यमातून पब्लिकची जे वायफाय असेल त्या माध्यमातून सुद्धा आपल्या मोबाईलमधील किंवा डिव्हाइसमधील माहिती चोरीला जाण्याची शक्यता असते. त्यानंतर फिशिंग ओळखा म्हणजे संशयास्पद ईमेल किंवा लिंक्सवर क्लिक करू नका. त्यानंतर आहे 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन म्हणजे शक्य असल्यास 2FA चा वापर करा. त्यानंतर आहे कंपन्यांसाठी उपाययोजना. यामध्ये जर आपण पाहिलं तर सुरक्षित पेमेंट गेटवे. यामध्ये PCI DSS पेमेंट कार्ड इंडस्ट्री डाटा सिक्युरिटी स्टँडर्ड म्हणजेच प्रमाणित पेमेंट गेटवे वापरा. जे प्रमाणित केलेले पेमेंट गेटवे असेल त्याच गेटवेचा वापर करणे आवश्यक आहे. त्यानंतर डेटा इन्क्रिप्शन म्हणजेच ग्राहकांचा डेटा इन्क्रिप्टेड स्वरूपात साठवा. म्हणजेच आपला जो डाटा आपण कंपनीला पुरवतो तो डाटा त्यांनी इन्क्रिप्शन स्वरूपात साठवणे आवश्यक आहे. त्यानंतर आहे तिसरं नियमित सुरक्षा ऑडिट. यामध्ये वेबसाईट आणि सिस्टीमची नियमित सुरक्षा ऑडिट करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर आहे कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण. यामध्ये कर्मचाऱ्यांना सायबर सुरक्षेबद्दल नियमित प्रशिक्षण देणे आवश्यक
आहे आणि स्पष्ट गोपनीयता धोरण, यामध्ये जर आपण पाहिलं ग्राहकांसाठी स्पष्ट आणि पारदर्शक गोपनीयता धोरण असणे आवश्यक आहे, ज्या माध्यमातून जी काही धोरण असतील की जी काही माहिती असेल ते ग्राहकांना समजण्यास सोपी जाईल. आता यानंतर केस स्टडीमध्ये आपल्याला काय बघता येईल तर डेटा ब्रीचचं जे उदाहरण आहे त्यामध्ये आपण पाहिलं तर उदाहरणार्थ एखाद्या मोठ्या कंपनीतील डेटा चोरीची घटना, या घटनेमुळे कंपनीला आणि ग्राहकांना काय त्रास झाला यातून आपण काय शिकू शकू. यामध्ये जर आपण पाहिलं तर एखादी कंपनी जी असेल त्या कंपनीमध्ये समजा अमेझॉन असेल, अमेझॉनमधील आपली जी माहिती असेल ती जर माहिती चोरीला गेली तर आपली जी काही आर्थिक फसवणूक असेल ती आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असते. यामधून आपण काय निष्कर्ष काढू शकतो तर ई कॉमर्सचा सुरक्षित वापर हा ग्राहक आणि कंपनी दोघांच्याही सहभागावर अवलंबून आहे. जागरूक राहणे, योग्य सुरक्षा उपाययोजना करणे आणि सायबर गुन्हेगारांच्या फसवणुकीचे प्रकार ओळखणे आवश्यक आहे. सुरक्षित ई कॉमर्स हे सर्वांसाठी फायद्याचे आहे. तर अशा प्रकारे आजच्या या लेक्चरमध्ये आपण ई कॉमर्समधील जे काही संभाव्य धोके असतील, फिशिंग असेल, फसवणूक असेल, डेटा असेल त्याबद्दलची सर्व माहिती आपण पाहिलेली आहे. धन्यवाद.